यावेळेस आपण त्या परमेश्वराची उपकार स्तुती करूया, जो आपली परिस्थिती बदलतो, आपल्या जीवनामध्ये ज्यावेळेस तो प्रगट होतो, त्यावेळेस आपली परिस्थिती बदलणाऱ्या प्रभूची यावेळेस आपण उपकार स्तुती करू. त्याच्या महानतेचं आपण यावेळेस वर्णन करूया. हालेलुया. धन्यवाद प्रभू परमेश्वरा. ले माशी खिला बासी खिंदारा ला बजो माया ले बासे बाला ला खांदाला ला बोजो लो रोबो लोबो जिकिबा ए बा खाला बा शेखिला ला बा सेंदिली बाजो. हालेलुया. हे सर्वसमर्थ सेनाधीश परमेश्वरा, यावेळेस आम्ही तुझी उपकार स्तुती करतो. धन्यवाद प्रभू परमेश्वरा, तू सृष्टी निर्माता आहेस. आम्हाला या श्वासरूप देहामध्ये तू ठेवलंस, त्याबद्दल तुझे धन्यवाद. धन्यवाद प्रभू परमेश्वरा, तुझ्या अद्भुत कृत्यांबद्दल आम्ही तुझी महती वर्णतो. प्रभू परमेश्वरा, जो तू तांबडा समुद्र दुभागलास, तोच तू परमेश्वर आजही कार्य करण्यास समर्थ आहेस. धन्यवाद प्रभू परमेश्वरा, तुझं नाव पवित्र. तुझ्या महानतेचं वर्णन अख्खी जी पृथ्वी आहे ती तुझ्या महानतेचं वर्णन करते. रे बोशी खिला बोजो खरो. धन्यवाद प्रभू, या दिवसांमध्ये या भूतलाला तुझ्या ज्ञानाने तू व्याप्त करत आहेस, त्याबद्दल तुझे धन्यवाद. प्रभू परमेश्वरा, या दिवसामध्ये पुन्हा एकदा तू तुझ्या सामर्थ्याचं प्रगटीकरण द्यावं. तुझ्या अस्तित्वाचं प्रगटीकरण प्रत्येक प्राणी मात्राला व्हावं, विशेषतः मनुष्य जातीला व्हावं, यासाठी आम्ही तुझ्या जवळ विनंती करतो. धन्यवाद प्रभू परमेश्वरा, तू चांगला आहेस म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात आमेन आमेन. यावेळेस आपण नीतिसूत्र 16व्या अध्यायामधून काही प्रार्थना करूया, की जे आपण बिलीवर आहोत, आपले वागणूक व जीवितक्रम कशा प्रकारे असावा याची सूत्रे आहेत. त्याच्यामध्ये मनात योजना करणे मनुष्याच्या हातचे आहे, पण जिभेने उत्तर देणे परमेश्वराकडचे आहे. मनुष्याचे सर्व मार्ग त्याच्या दृष्टीने शुद्ध असतात, पण परमेश्वर आत्मेत तोलून पाहतो. यावेळेस आपण परमेश्वर, जो आत्मेत तोलणारा प्रभू आहे, त्याची उपकार स्तुती करूया. त्याचबरोबर 3रं वचन यावेळेस वाचू आपण. आपली सर्व कार्ये परमेश्वरावर सोप, म्हणजे तुझे बेत सिद्धीत जातील. परमेश्वराने सर्व काही विशेष उद्देशाने निर्माण केले आहे. दुर्जन देखील अरिष्टाच्या दिवसासाठी केलेला आहे. यावेळेस आपण 3ऱ्या वचनातून एक प्रार्थना करूया, की आपले जे प्रत्येक बेत आहेत ते आपण परमेश्वरावर सोपूया, म्हणजे तो आपले बेत सिद्धीस नेईल.